जुगाड रेसिपीमध्ये आपलं स्वागत। जय शिवराय। झाऱ्याचा वापर करून अगदी आपण मोतीचूर लाडू बनवणार आहोत। आता म्हणाल तुम्ही मोतीचूर लाडू तर नाजूक असतात आणि झाऱ्याची बुंदीने खूपच मोठी बुंदी पडते, तर जुगाड वापरून आपण मोतीचूर लाडू पाहणार आहोत। चला तर त्यासाठी आपण घेतलेले आहे इथं 1 वाटी बेसन पीठ आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं। इथे पूर्ण गुठळ्या काढून घ्यायच्या। असं पीठ तयार करायचं, थोडंसं पातळ पीठ तयार करायचं। पूर्ण गुठळ्या काढून घ्या मात्र येतील। आता आपण बुंदी पाडणार आहोत, त्यासाठी तेलामध्ये दाखवल्याप्रमाणे झाऱ्यावरती आपण हे पीठ घालून बुंदी पाडून घ्यायची। अगदी सर्व बुंदी पाडून घ्या। अगदी मोठी बुंदी पडली तरी चालेल, अगदी छोटी बुंदी पडली तरी चालेल। आपण ह्या सर्व बुंदी पाडून घेतलेल्या आहेत। आता आपण इथे जुगाड वापरणार आहोत। तुम्ही इथे मिक्सरलाही लावू शकता, पण मिक्सरला खूपच बुक्का होतो। अशा प्रकारे वाटीच्या साहाय्याने तुम्ही मॅश करू शकता। अगदी छान बुंदी बारीक होते। त्यानंतर पाकासाठी आपण 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी, जेवढी बुंदी आहे तेवढंच साखर आणि पाणी घ्यायचं। थोडासा फूड कलर टाकायचा आणि पाक करणार नाही, फक्त आपण साखर विरघळस तोपर्यंत आणि पाण्याला बुडबुड येईस तोपर्यंतच आपण हे पाणी गरम करायचं। त्यानंतर आपण ह्यामध्ये बुंदी टाकायची। आता हे पूर्ण शिजवून घ्यायचं। जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत आपण ही बुंदी शिजवून घ्यायची। 1 चमच तूप घाला, खाली लागणार नाही बुंदी याची दक्षता घ्या। त्यानंतर हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं। पाहू शकता आपली बुंदीने पूर्ण पाक शोषून घेतलेला आहे। आता हे काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये आणि यावरती तुम्ही मगजबी आणि वेलची पावडर टाकायची। अगदी वेलची पावडरने खूप छान बुंदी लाडू लागतात हे मोतीचूर लाडू। आता आपण हे पुन्हा मिक्स करून अगदी अलगद लाडू तयार करायचे। अगदी मऊ लाडू तयार होतात। अगदी दोन्ही हाताने तुम्ही लाडू तयार करू शकता असे हे लाडू आहेत। अगदी इझी आहेत। जुगाड रेसिपीमध्ये जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून जुगाड रेसिपी तुम्हाला पाहता येतील। नवनवीन रेसिपी पाहतो मी घरच्या घरी करतो, तेही जुगाड वापरून। जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा